राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून आता महात्मा फुले जन आरोग्य योजना असं ठेवलं जाणार आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही घोषणा केली आहे। 20 नोव्हेंबर 2016 रोजी राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत संपतीये, त्यामुळे आता नव्याने ही योजना सुरू होणार आहे। नव्या योजनेत किडनी ट्रान्सप्लांटसह 1034 नव्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आलाय, अशी माहिती देखील दीपक सावंत यांनी आज दिली आहे। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना ही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। याशिवाय बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्यात अपघातग्रस्तांना 3 दिवस मोफत उपचार मिळतील। लवकरच ही योजना घोषित होईल। राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना ही चालू होती। राज्य शासनाने यामध्ये एक नवीन योजना सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। या नवीन योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, कोणतेही फोटो, ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड अशा प्रकारे लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी हे वापरलं जाईल। आणि या सुधारित आरोग्य योजनांमधून लोकांना काय फायदा होणार आहे तो जाणून घेऊया। महात्मा फुले जन आरोग्य योजना, या योजनेतून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येणार आहे। रक्ताच्या आजाराबद्दलच्या शस्त्रक्रियांच्या योजनेमध्ये देखील समावेश करण्यात आलेला आहे। सोबतच लहान मुलं, वृद्धांच्या आजारांचा उपचार आहे तो या योजनेतून केला जाऊ शकतो। शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणारे 127 प्रकारचे उपचार देखील या योजनेअंतर्गत करता येतील। पिवळे आणि केशरी राशनधारक आहेत त्यांना या योजनांचा लाभ उठवता येईल।